नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. तुमचा स्वतःचा उद्योग उभारण्याची स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रेरणा, पैसा आणि प्रयत्नांची योग्य सांगड घालावी लागते. आज आपण उद्योग उभारणीचं रहस्य, प्रेरणा, पैसा आणि प्रयत्न या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या पुस्तकातील प्रकरण उभारणीच्या आधारे आपण उद्योग सुरू करताना लागणाऱ्या मूलभूत गोष्टी, प्रेरणादायक व्यक्तींच्या कथा आणि आर्थिक व्यवस्थापनाचे कायदेशीर मार्ग या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत. थॉमस अल्वा एडिसनच्या यशस्वी प्रयोगापासून ते सिप्को कंपनीचे नीलकंठ कल्याणी यांच्यासारख्या आदर्श उद्योजकांच्या प्रवासापर्यंत आपण पाहणार आहोत की जिथे कर्तृत्व संपतं तिथून नशीब सुरू होतं. या विधानाचा खरा अर्थ काय आहे, तर मग आपल्या उद्योग स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तयार राहा आणि प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला. पैसा हा कळीचा मुद्दा आहे. हातात पैसा असल्याशिवाय कोणीही उद्योग सुरू करू शकणार नाही, हे अगदी खरं आहे. मात्र आपल्या हातात प्रत्यक्षपणे पैसा नसेल तर नव्याने या व्यवसायात येणाऱ्याने हताश होऊन आपला प्रयत्न सोडून देण्याचं काहीच कारण नाही. उद्योग सुरू करण्यासाठी पैसा लागतो हे खरं आहे, पण हा पैसा उद्योजकाचा स्वतःचाच असला पाहिजे असा काही नियम नाही. उद्योग दुसऱ्यांच्याच पैशावर करायचा असतो हे विसरू नका. आज पैसा उभा करण्याचे अनेक कायदेशीर मार्ग आहेत. उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारच्या अनेक चांगल्या योजना असतात. बँका सुद्धा आता नियम व अटी फारसं जंजाळ न उभं करता कर्ज देऊ शकतात. आपणास हवा तो पैसा कसा उभा करायचा याचा मात्र उद्योजकाने अभ्यास करायला हवा. कोणताही उद्योग हा आपल्या पदरचा पैसा खर्च करून उभा न करता तो अन्य मार्गाने पैसा उभा करून सुरू करता येईल याचा उद्योजकाने विचार करायला हवा. मात्र त्याच्या प्रयत्नात प्रामाणिकपणा जाणवला तरच कर्ज देणाऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसू शकेल. या माणसाची तळमळी जेन्युइन आहे हे कर्जदात्यांना पटलं तर ते फारशी खळबळ न करता कर्ज उपलब्ध करून देतील. केवळ सचोटी आणि उद्योजकाचा जाणवणारा प्रामाणिकपणा या दोन गोष्टीमुळे अनेक बड्या उद्योजकांनाही सुरुवातीच्या काळात कर्ज मिळालं आहे. हिंमत न हारता काम चालू ठेवलं तर यश आपोआपच येतं. ज्येष्ठ उद्योजक नीलकंठ कल्याणी यांची दोन उदाहरणं अतिशय बोलकी आहेत. त्यांच्या सिप्को कंपनीच्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी अमेरिकन फर्मकडे काम सोपवण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र या कंपनीची फी $45,000 अशी होती आणि तीही परकीय चलनात द्यायची होती. ती मिळवण्यासाठी कल्याणी दिल्लीला गेले. पैसे मिळवण्याचं काम 2-4 दिवसात होईल असं त्यांना वाटलं होतं, पण तिथे त्यांना त्यांचा जो उद्योग होता तो उद्योग खात्याच्या त्या वेळच्या सचिवांना भेटायचं होतं, पण त्यांची भेटच मिळेना. ते सतत कामातच असायचे. नीलकंठराव रोज त्यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास नुसते बसून राहायचे. त्याच काळात त्यांच्या अतिशय प्रिय अशा काकांचं निधन झालं. नीलकंठरावांच्या काळजाची प्रचंड घालमेल झाली. काम अर्धवट टाकून त्यांना परतताही येईना. दरम्यान त्या सचिवाच्या मेहुण्याचं निधन झालं. त्यामुळे ते घाईघाईने विमानतळावर जायला निघाले. केबिनमधून ते बाहेर येताच नीलकंठराव त्यांना दिसले. हा योग गेले अनेक दिवस तिथे तात्काळत उभा असतो हे त्यांच्या लक्षात आलं. नीलकंठरावांनी त्यांची भेट घेतली व कामाचं स्वरूप सांगितलं. मी परत आल्यानंतर आपण भेटू असं ते म्हणाले. म्हणजे कल्याणींना आणखी काही काळ थांबणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी ते विमानतळावर गेले तेव्हा त्यांना निरोप घ्यायला कल्याणीही विमानतळावर हजर होते. योगायोगाने त्यांचं विमानच रद्द झालं, त्यामुळे त्यांनी जाणं रद्द केलं. आश्चर्य म्हणजे कल्याणींना स्वतःच्या गाडीतून त्यांनी त्यांच्या कार्यालयात आणलं. आता रिकामा वेळ मिळालाय, तुझं काय काम आहे असं त्यांनी कल्याणींना विचारलं. काम ऐकून घेतल्यावर त्यांनी टायपिस्टला बोलावलं आणि 15 मिनिटात ऑर्डर तयार केली. नीलकंठ कल्याणींना $45,000
कर्ज मंजूर झालं. कल्याणीची चिकाटी शेवटी फळाला आली. असाच आणखी एक प्रसंग घडला. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा दिवस चुकवायचा नाही ही शिस्त कल्याणींनी पाळली होती. मात्र एकदा पगार करायला त्यांच्याकडे पैसेच नव्हते. एक तारीख आली तरी पैसा उभा राहिला नाही. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी पगार करणार नाही असं म्हणणं कल्याणींना प्रतिष्ठेचं वाटेना. त्यांनी सिंडिकेट बँकेची चेअरमन T.A. पै यांच्याशी संपर्क साधला. पैंनी त्यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलावलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मी उद्या तुमचा कारखाना पाहायला येतो असं पै त्यांना म्हणाले. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी पैंनी कारखान्याला भेट दिली. तिथलं काम पाहून त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला. बरोबर असलेल्या अधिकाऱ्यांना कल्याणींना 20 लाखाचं कर्ज देण्याची सूचना त्यांनी तिथल्या तिथेच केली. सचोटी, प्रामाणिकपणा आणि तळमळ यामुळे कल्याणींचं काम झालं. तुम्ही प्रामाणिक आहात याची खात्री पटली की मग समोरची व्यक्ती हवं ती सहकार्य करायला तयार होते. कर्ज मागणारी व्यक्ती प्रामाणिक असल्याचं एकदा जाणवलं की फारशी आडवाआडवी होत नसते. अगदी प्रारंभी अडचणी येतातच, पण तुमचा निर्धाराचा दूर बळकट असेल तर त्यावर मातसुद्धा करता येते. बारामतीतला तरुण उद्योजक राजेंद्र भगत याचं उदाहरण अगदी बोलकं आहे. घरी अवघी 1.5 एकर शेती असलेला हा तरुण व्यापार करण्याच्या स्वप्नाने भारला गेला. तुटपुंजी रक्कम असताना तो सिंगापूरला गेला. तिथे अनेक ठिकाणी त्याला नकार घंटा ऐकावी लागली. जवळचे पैसे संपत आले. आता पुढे शेवटी जवळपास सगळीच रक्कम खर्च करून त्याने व्यापारी प्रतिनिधींची एक पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या समोर तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये आपली कल्पना मांडली. पत्रकार परिषद संपली. फक्त तिकिटापुरतेच पैसे उरले. 1-2 दिवस कुठलाही प्रतिसाद न आल्याने अत्यंत निराश अवस्थेत तो पुण्यात परतला. आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचं त्याचं स्वप्न उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर होतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. अशाच अवस्थेत 1-2 महिने गेले आणि एके दिवशी अचानक त्याला जपानच्या व्यापारी प्रतिनिधीचा एक मेल मिळाला. त्यांना लसूण हवा होता. सुमारे 1000 किलो लसणाची ऑर्डर राजेंद्रला मिळाली. बारामती जवळच्या खेड्यामधून 15 ते 20 रुपये किलोच्या भावाने लसूण घेऊन त्याने तो 350 ते 400 रुपये किलो या भावाने जपानला दिला. या व्यवहारात त्याला बराच फायदा झाला. हा तरुण आता अनेक देशांशी कृषी मालाचा व्यापार करतो. त्याचा व्यवसाय काही कोटींच्या घरात आहे. राजेंद्रचा हा किस्सा तर खूप विस्मयकारक आहे. त्याला एकदा अमेरिकेतल्या एका कंपनीकडून कमळाची ऑर्डर मिळाली. कमळं भारतात सगळ्यात चांगली मिळतात. याबाबत पाऊल मागे घ्यायचं नाही असं राजेंद्रने ठरवलं. त्याने सर्वे केला आणि भोपाळ जवळच्या परिसरातून कमळांची निवड केली. कमळांच्या बंद कळ्या त्यानं पहाटे सूर्योदयापूर्वी खोडल्या. चार्टर्ड विमान तयार होतं. ते विमान अमेरिकेला 24 तासात पोहोचलं आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी त्या विमानाला भारतातील कमळाची उमललेली टवटवीत फुलं मिळाली. एका सामान्य घरातला तरुण उद्योजक काय चमत्कार करू शकतो याचं हे उदाहरण आहे. उद्योगाची उभारणी करताना आपल्या मनाचा निर्धार जर पक्का असेल तर तुम्हीही असा चमत्कार घडवू शकता. यात अडथळा आहे तो फक्त तुमचाच. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या 3 भावनिक गोष्टींचा बंदोबस्त केला तर प्रगतीचा मार्ग सहजपणे सापडतो. त्यातलं पहिलं आव्हान असतं ते क्षमतेविषयीच्या आपल्या कल्पनांचं. कोणत्याही गोष्टीबाबत आपण क्षमतेची एक मर्यादा मनातल्या मनात ठरवलेली असते. ही गोष्ट माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेरची आहे किंवा माझं लिमिट इथे संपतं असं आपण बेधडकपणे सांगून टाकतो. यात बहुतेक वेळा न्यूनगंडाचाच भाग जास्त असतो. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात पाहिलं तर ही कॅपॅसिटी प्रत्येक माणसाची वेगळीच असते. सायकल चालवणाऱ्यापेक्षा स्कूटर चालवणारा आणि मग त्याच क्रमाने रिक्षा, मोटर, ट्रक, विमान चालवणाऱ्या माणसाची क्षमता वेगळी आणि पहिल्यापेक्षा जास्त असते. पण मुळात जाऊन पाहिलं तर या माणसांमध्ये फारसा फरक नसतो. फरक असतो तो फक्त गुणवत्ता आणि कौशल्याचा. म्हणजे योग्य गुणवत्ता धारण केली आणि सरावाने कौशल्य अंगी बनवलं तर सायकल चालवणाराही चढत्या क्रमाने त्याची क्षमता वाढू शकतो. त्याच न्यायाने रोज 10 किलोमीटर सायकल चालवणारा आपली क्षमता 25 ते 20 किलोमीटरपर्यंत
वाढवू शकतो. याचाच अर्थ क्षमता ही बऱ्याच वेळा मानसिक अवस्था असते, ती इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला वाढवता येते. याचा अर्थ आपली क्षमता सदा सर्व काळ समान नसते, तर त्या त्या प्रसंगाला ती जशी असायला हवी तशी ती बनत जाते. त्यामुळेच अडचणीच्या किंवा संकटाच्या क्षणी माणूस त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करू शकतो. म्हणून कॅपॅसिटी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा युअर कॅपॅसिटी व्हेरीज अकॉर्डिंग टू द चॅलेंज यू ॲक्सेप्ट हाच निष्कर्ष यातून मिळतो. त्यामुळे नव्याने उद्योग सुरू करण्याच्या कल्पनेने पुढे सरसावलेल्या व्यक्तीने घाबरून जाऊन आपली क्षमता कमी असल्याचा समज करून घेऊ नये. क्षमता वाढवण्याचा नेटाने व परिश्रमपूर्वक प्रयत्न करावा. आव्हानानुसार आपली क्षमता ताणली जाईल अशी सवय शरीराला आणि मनाला लावून घ्यावी. म्हणजे क्षमता प्रत्येकाकडे असतेच, त्याबाबतचा माइंडसेट आपल्याला तयार करावा लागतो. आपल्या कोणत्याही निर्णयाच्या मार्गात येणारा दुसरा मोठा अडथळा म्हणजे नशीब नावाची गोष्ट. प्रत्येकजण आपल्या अपयशाचं खापर नशिबावर फोडत असतो असा अनुभव आपल्याला आला असेल. नव्या पिढीतल्या एका विद्यार्थ्याला मी विचारलं, नशीब म्हणजे काय? तर तो म्हणाला, माहीत नाही. तुझा नशिबावर विश्वास आहे का असं विचारलं. यावर नेमकेपणाने त्याला उत्तर देता येईना. चांगलं नशीब आणि वाईट नशीब या दोन्ही गोष्टींवर विश्वास आहे का असं विचारलं तर त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. लक, गुड लक आणि बेस्ट लक याबाबत अनेकांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात, अनेकांच्या तशा नसतातच. पण तरीही आपण नशिबाला दोष मात्र देतच असतो. नशिबात आहे ते टळत नाही असली वाक्य आपण पावलोपावले ऐकतो. या वृत्तीमुळे आपण प्रयत्नवादी राहत नाही, आपण प्रयत्न करायचा सोडून देतो. काहीतरी केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. उद्योजकालाही नशिबाने काहीच मिळत नाही, ते त्याला झगडून मिळवावं लागतं. नशीब म्हणजे काय हे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जिथे कर्तृत्व संपतं तेथून नशीब सुरू होतं. म्हणजे आपल्या हाती आहे ते सगळं करून झालं की पुढच्या कार्यभागाला नशिबावर अवलंबून राहायला हरकत नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. त्यात काय घडेल हे आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याला नशीब म्हणायचं एवढाच नशिबाचा अर्थ आहे. पण मी काहीच करणार नाही आणि माझ्या नशिबात असेल तर मला मिळणारच अशा भाबडेपणाला काहीही अर्थ नाही. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी हे खोटं आहे. मनातल्या मनात प्रत्येकजण आपल्या नशिबाचं बॅरोमीटर लावून बसलेला असतो. त्यानं एखाद्या काल्पनिक स्केल पट्टीवर ठरवलेलं असतं की 1 ते 10 आकड्यापर्यंत माझं कर्तृत्व आहे आणि नंतर नशीब सुरू होईल. पण काही जणांच्या बाबतीत कर्तृत्वाचा आकडा 20 किंवा 30 पर्यंत असतो आणि 31 नंतर त्यांचा नशिबाचा काउंट सुरू होतो. काही जणांच्या बाबतीत ही मर्यादा 50, 60, 80, 90, 95 पर्यंत ताणता येऊ शकते. याचा अर्थ तुम्ही ठरवलं तर या नशिबाचा क्वांटम तुम्ही वाढवू शकता. या शक्तीला म्हणतात विल पॉवर. तुमच्याकडे अशी स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर कुठल्याही संकटापुढे तुम्ही कधी झुकत नाही. असा माणूस संकटाला संधी मानतो. नशीब किंवा प्राक्तन हे शब्दही त्याच्याकडून कधी उच्चारले जात नाहीत. थॉमस अल्वा एडिसन आपल्याला माहिती असेल तर थॉमस अल्वा एडिसनची गोष्ट काय आहे तर त्याच्या प्रयोगशाळेला आग लागून सर्व सामान जळून गेलं, पण एडिसन त्यामुळे हताश झाला नाही. तो म्हणाला, गॉड इज ग्रेट, ही हॅज बर्न्ट ऑल माय मिस्टेक्स, नाऊ आय कॅन रिस्टार्ट विथ न्यू थेसिस. बरं झालं माझ्या चुका आपोआपच संपल्या, आता मला नव्याने आणि निर्दोषपणे सुरुवात करता येईल. अशी वृत्ती असलेल्या माणसाला कुणी हरवत नसतं. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या गाजलेल्या एका कवितेत म्हटलेलं आहे, हिम्मत करने वालों की कभी हार नहीं होती. अशी हिम्मत करण्यासाठी आवश्यक असं माइंडसेट बनवणं हे उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी आवश्यक आहे. प्रसिद्ध लेखक शिव खेरा यांनी त्यांच्या पुस्तकाचं नावच यू कॅन
विन असं ठेवलं आहे. असं असेल तर मग घाबरायचं कशासाठी? तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि योग्य नियोजन करून तुमच्या उद्योग प्रवासाला सुरुवात करा. पैसा तुमचा असेल किंवा दुसऱ्याचा, पण यश तुमचं असायला हवं. पुढील भागात आणखी प्रेरणादायी मुद्द्यांसाठी नक्कीच भेटूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.